नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असेल किंवा 12वी पास असेल किंवा कुठलाही डिप्लोमा केला असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी एअरपोर्टच्या ज्या वॅकन्सीज आहेत तर त्या आलेल्या आहे. तर कुठल्या पोस्टसाठी किती ज्या वॅकन्सी आहेत तर त्या आलेल्या आहे आणि त्यासाठी आपल्याला जो ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला जे क्वालिफिकेशन आहे तर ते काय काय लागणार आहे, आपली जी एक्झाम असणार आहे तर ती एक्झामचा जो फॉर्मॅट असणार आहे तर तो कशा पद्धतीचा असणार आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो IGI उडान सर्व्हिसेस. तर यांची जी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आपल्याला, तर ही जी वॅकन्सी आलेली आहे तर त्याबद्दल आपल्याला जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपण या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्यांचा ऑफिशियल ईमेल दिलेला आहे आणि जी वेबसाईट आहे तर ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे तर ती या ठिकाणी 2025-26साठी आउट झालेली आहे. ठिकाणी आपण पाहू शकतो जे प्रोफाईल नेम म्हणजेच ज्या पोस्ट आहे तर त्या पोस्ट ते आपण या ठिकाणी पाहू शकतो केबिन क्रू एअर होस्टेस. तर मेल आणि फिमेल दोघांसाठी या ठिकाणी ज्या पोस्ट आहे तर ते आलेले आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो टोटल जागा 256 आहे आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी जी सॅलरी असणार आहे तर ती 25,000 ते 1,00,000पर्यंत त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्यासाठी ही जी पोस्ट आहे केबिन क्रू, तर यासाठी आपल्याला फक्त 10वी किंवा 12वी पास या ठिकाणी असायला लागणार आहे. त्यानंतर सेकंड पोस्ट आपण पाहू शकतो या ठिकाणी ग्राउंड स्टाफ आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 13,000 ते 32,000पर्यंत या ठिकाणी जो पगार आहे तर तो त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्यासाठी पण आपण क्वालिफिकेशन पाहिलं तर या ठिकाणी 10वी पास किंवा 12वी पास या ठिकाणी लागणार आहे. आणि ज्या पोस्ट आहे तर त्या आपण या ठिकाणी पाहू शकतो 639 एवढ्या त्या ठिकाणी पोस्ट अवेलेबल आहे. त्यानंतर 3 नंबरची जी पोस्ट आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो तिकीटिंग एक्झिक्युटिव्ह बुकिंग क्लार्क. तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 10,000 ते 60,000पर्यंत पगार असणार आहे आणि क्वालिफिकेशन या ठिकाणी 10वी पास किंवा 12वी पास त्या ठिकाणी लागणार आहे. किंवा तुम्ही डिप्लोमा केला असेल तर तो डिप्लोमासुद्धा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर ह्याच्या ज्या नंबर ऑफ पोस्ट आहे तर त्या आपण पाहू शकतो 414 आहे. त्यानंतर एअरपोर्ट हाऊसकीपिंग पोस्ट आहे तर त्यांच्यात या ठिकाणी आपल्याला पगार आहे तर तो 12,000 ते 22,000पर्यंत त्या ठिकाणी असणार आहे आणि यासाठी फक्त आपल्याला 10वी पास असायला लागणार आहे. त्याच्या ज्या जागा आहे तर त्या आपण या ठिकाणी पाहू शकतो 227 आहे. तर अशाच प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकतो एअरपोर्ट लोडर आहे, त्यांच्यासाठी या ठिकाणी 12,000 ते 22,000पर्यंत पगार असणार आहे. आणि त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जी क्वालिफिकेशन आहे तर ती 10वी पास त्या ठिकाणी लागणार आहे. आणि ज्या जागा आहे तर ते आपण पाहू शकतो 211 आहे. तर अशा प्रकारच्या ज्या 1747 टोटल जागा आहे तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जी वॅकन्सी आहे तर ती आउट झालेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट आहे 30 डिसेंबर 2025 आणि जो ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचा लास्ट डेट आहे तर तो आपण या ठिकाणी पाहू शकतो 25 जानेवारी 2026. तर त्यासाठी आपल्याला एक्झामिनेशन जी आहे तर त्याची डेट आपल्याला त्यानंतर दाखवली जाणार आहे. आणि मोड ऑफ एक्झामिनेशन जो आहे तर याची जी ऑनलाईन एक्झाम आहे तर ती त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. आणि ऑनलाईन एक्झाम जी असणार आहे तर त्याचा जो फॉर्मॅट आहे तर तो त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजेच MCQ असणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला टायमिंग 1.5 तास किंवा 90 मिनिटे त्या ठिकाणी दिले जाणार आहे. तर त्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो ॲप्लिकेशन प्रोसिजर दिलेली आहे आपल्याला. कॅन्डिडेट कॅन अप्लाय थ्रू ऑनलाईन मोड ओनली. आपल्याला जो ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचा आहे तर तो फक्त आणि फक्त ऑनलाईन करायचा आहे. त्यासाठी आपल्याला जी वेबसाईट आहे तर ती दिलेली आहे IGIudanservice.com. तर ह्याच वेबसाईटवरती आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन जो आहे तर तो त्या ठिकाणी करायचा आहे. तर अशा प्रकारे जी डिटेल आहे तर ती आपण या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी जे डॉक्युमेंट आहे तर ते कुठले लागणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 10वी 12वीचे जे सर्टिफिकेट किंवा मार्कशीट असतात तर ते त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपल्याला आयडेंटिटीसाठी पासपोर्ट नंबर किंवा रेशन कार्ड, आधार कार्ड कुठल्याही एक त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहे तर ते लागणार आहे. त्यानंतर क्वालिफाईंग डिग्री सर्टिफिकेट असेल किंवा लास्ट सेमिस्टरचा मार्कशीट असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहे तर ते लागणार आहे. त्यानंतर आपला ॲड्रेस असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते जे डॉक्युमेंट आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि लास्टला आपल्याला जे फोटो आणि सिग्नेचर आहे तर ते त्या ठिकाणी लागणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला एज लिमिट दिलेली आहे. पहिल्या पोस्टसाठी जे केबिन क्रू आहे तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी
27 वर्षापर्यंत आपण 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. सेकंड पोस्ट जी आहे एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ, तर त्यांच्यासाठी त्यात 18 वर्ष ते 32 वर्षापर्यंत आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. तर तिसरी जी पोस्ट आहे तिकीट बुकिंग एक्झिक्युटिव्ह, तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी 18 ते 35 वर्षांपर्यंत आपण जो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर तो करू शकणार आहे. आणि त्यानंतर 4 नंबरची जी पोस्ट आहे हाऊसकीपिंग किंवा लोडर, तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी 18 ते 32 वर्षांपर्यंत जी एज लिमिट आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपण जो फॉर्म आहे तर त्याचा जो क्रायटेरिया आहे तर तो या ठिकाणी आपण बघितलेला आहे. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी जी वेबसाईट दिलेली आहे तर त्या ठिकाणी आपण जी डिटेल आहे तर ती आपण पाहणार आहे. तर या ठिकाणी आपण IGIची ऑफिशियल वेबसाईट पाहू शकतो, IGI उडान सर्व्हिस. या ठिकाणी आपल्याला खालती स्क्रोल डाऊन केल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अप्लाय ऑनलाईन ॲप्लिकेशन. तर सिम्पली आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करून जो ॲप्लिकेशन आहे ऑनलाईन तर तो या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. त्याची संपूर्ण डिटेल पाहण्यासाठी आपल्याला व्ह्यू ॲडव्हर्टाइजमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून जी डिटेल आहे तर ती संपूर्ण डिटेल या ठिकाणी आपल्याला चेकआउट करायचं आहे. आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तर त्या ठिकाणीसुद्धा जी PDF आहे तर ती मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण डिटेल आहे तर ती चेकआउट करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला सिम्पली अप्लाय ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण अप्लाय ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला जो ऑनलाईन फॉर्म आहे तर तो फिलअप करण्यासाठी जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तर तो ओपन होणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो पहिला जो ऑप्शन आहे आपल्याला अप्लाय फॉर, म्हणजेच आपल्याला कोणत्या पोस्टसाठी त्या ठिकाणी जो ॲप्लिकेशन करायचं आहे तर ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. म्हणजेच केबिन क्रू असेल, एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ असेल किंवा तिकीट एक्झिक्युटिव्ह आणि हाऊसकीपिंग किंवा लोडर. तर ह्यांच्यासाठी आपल्याला कोणत्या पोस्टसाठी जो ॲप्लिकेशन आहे तर तो करायचा आहे ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जसे की आपण जर केबिन क्रूसाठी अप्लाय करणार असेल तर पहिली जी पोस्ट आहे तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला चॉईस ऑफ एक्झाम मोड विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला सिम्पली ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपले नाव, आपला जन्मतारीख, त्यानंतर आपल्या वडिलांचे नाव, आपल्या आईचे नाव आणि जेंडर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपली जी कॅटेगरी असेल तर ती या ठिकाणी सिम्पली चेकआउट करून सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपला ईमेल ID असेल, मोबाईल नंबर असेल, अल्टरनेट मोबाईल नंबर आणि त्यानंतर आयडेंटिटी कार्ड आपण जे काय आहे तर ते लावणार आहे तर ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲड्रेस विचारलेला आहे, आपली कंट्री विचारलेली आहे, स्टेट विचारलेला आहे, सिटी, पिनकोड. तर अशा प्रकारचे जी डिटेल आहे तर ती संपूर्ण डिटेल आपल्याला या ठिकाणी फिलअप करायची आहे. जसे की 10वीचे मार्क किंवा 12वीचे मार्क, त्यानंतर ग्रॅज्युएशन केलेले असेल तर त्याची जी डिटेल आहे तर ती. त्यानंतर लास्टला आपल्याला आपला पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपली जी पर्सनल डिटेल आहे तर ती संपूर्ण या ठिकाणी फिलअप करायची आहे. त्यानंतर आपल्याला 10वी आणि 12वीचे मार्क आणि टोटल मार्क आणि ऑप्टेन मार्क या ठिकाणी एंटर करायचे आहे. त्यानंतर आपले ग्रॅज्युएशन झालेले असेल तर त्याची माहिती या ठिकाणी आपण एंटर करू शकतो. त्यानंतर आपला जो फोटो असेल तर तो आपला फोटो सिग्नेचर आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला या ठिकाणी एक चेकबॉक्स दिसणार आहे तर सिम्पली आपल्याला चेकबॉक्स करून एंड सबमिट फॉर्म जो ऑप्शन आहे तर त्यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण या ठिकाणी पे अँड सबमिट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा जो ऑप्शन आहे तर तो या ठिकाणी आपल्याला येणार आहे. आणि आपला जो पेमेंट असणार आहे आपल्या पोस्टनुसार जी पेमेंट आपल्याला असणार आहे तर ती पेमेंट आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो जी ऑनलाईन पेमेंट आहे तर ती या ठिकाणी आपल्याला 150 रुपये आहे. आणि UPI मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे असेल तर त्या ठिकाणी आपण जे पेमेंट आहे तर ती कंप्लीट करू शकतो किंवा जो QR कोड आहे तर त्या थ्रू आपण त्या ठिकाणी जी पेमेंट आहे तर ती करू शकतो.